मिरज तहसीलदार कार्यालयामागे जुन्या कोर्टाशेजारी नशेखोरांचा अड्डा, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। मिरज शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस जुन्या कोर्टा परिसराशेजारी सध्या नशेखोर व मद्यपींचा अड्डा तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे। दिवसाढवळ्या तसेच रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपान, गांजा सेवन व इतर गैरप्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिक, महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या ठिकाणी अनेक संशयित व्यक्तींची वर्दळ वाढली असून रिकाम्या जागेत बसून मोठ्या आवाजात गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे तसेच बाटल्या फोडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे। तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाजवळच असे प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पोलीस प्रशासन व संबंधित विभागाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही। त्यामुळे या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवून नशेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे या परिसरातून महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते। त्यामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हा अड्डा कायमस्वरूपी बंद करावा अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। नमस्कार, मी ॲडव्होकेट विजयकुमार कात्राळे, राहणार मिरज। हा जो परिसर आहे हा मिरज किल्ला भाग तहसील ऑफिस शेजारी आणि आपले हे जुनं कोर्ट आहे आणि जुन्या कोर्टच्या शेजारी रात्रीच्या वेळी काही मद्यपान करत बसलेले असतात आणि हा सगळा गजबजलेला एरिया आहे। ऐतिहासिक वास्तू आहे, इथून पुढे नरसिंह मंदिर आहे आणि अशा अवस्थेत इथं रात्रीचं काही बाहेरचे लोक येऊन मद्यपी लोक मद्यपान करत बसलेले असतात। इथं शेजारील किंवा इथं राहणाऱ्या लोकांना ह्याचा त्रास होत असतो आणि ह्या लोकांच्याकडून काही भविष्यात काही गुन्हे होऊ शकतात किंवा काही घडू शकते। याच्यावर पोलीस प्रशासनानं योग्य ती वेळेत कारवाई करावी आणि ह्याच्यावर अंकुश आणावा एवढीच विनंती।